Hi, today we are going to see the question answers of the living world, adaptations and classifications. तर आपण आज या लेसनचे क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत. एक्सरसाइज क्वेश्चन 1. फाइंड माय मॅच म्हणजे जोड्या जुळवा. ए ग्रुप आणि बी ग्रुप दिलेला आहे, तर आपल्याला ते मॅच करायचे आहेत. तर फर्स्ट आहे लोटस. लोटस म्हणजे कमळ. तर कमळ कुठे असतं? तर ते पाण्यामध्ये असतं. मग आता यातली कोणती जोडी त्याला लागणार आहे? तर ए आहे फ्लॉवर अँड लीव्ज अट्रॅक्ट इन्सेक्ट्स, म्हणजे फुले आणि पाने इन्सेक्टला आपल्याकडे आकर्षित अट्रॅक्ट करून घेतात. बी हॉस्टोरियल रूट्स फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ फूड, दुसऱ्या झाडातून अन्न शोषून घेण्यासाठी जे रूट्स असतात ते. सी ॲडॉप्टेड टू लिव्ह इन डेझर्ट्स, वाळवंटामध्ये राहण्यासाठी ॲडॉप्टेशन झालेले असतात ते. अँड डी ॲडॉप्टेड टू लिव्ह इन वॉटर, पाण्यामध्ये राहण्यासाठी जे ॲडॉप्टेशन झालेले असतात ते. म्हणजे आता आपलं ह्या लोटसचं आन्सर काय आहे? ॲडॉप्टेड टू लिव्ह इन वॉटर. आता आपल्याला त्याला मॅच करायचं आहे. आपण मॅच करूयात. ओके, तर हे लोटस आहे ते ह्या डीला मॅच करा. नेक्स्ट सेकंड ॲलो. ॲलो म्हणजे कोरफड, माहीत आहे आपल्याला. फ्लॉवर अँड लीव्ज अट्रॅक्ट इन्सेक्ट्स, तर ते होणार आहे का? नाही. हॉस्टोरियल रूट्स फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ फूड, नाही. तर तुम्ही कोरफड कधी बघितले आहे का? तर तिला पानेच नसतात आणि जास्त तिला असे थोडं काटेरी ते झाड असतं आणि तिला पाणी सुद्धा नाही लागत जास्त. खूप दिवस जरी पाणी घातलं नाही कोरफडीला तरी सुद्धा ती तशीच्या तशी राहते. बरोबर, म्हणजेच ॲडॉप्टेड टू लिव्ह इन डेझर्ट्स, म्हणजे वाळवंटामध्ये जसं कमी पाण्यामध्ये तिला राहण्याची सवय असते, तर त्यासाठी त्याच्यामध्ये ॲडॉप्टेशन झालेले असतात. ठीक आहे. त्यानंतर 3 कसकटा. कसकटा म्हणजे त्याला मराठीमध्ये अमरवेल म्हणतात, म्हणजे जी दुसऱ्या झाडांवर अवलंबून असते, स्वतःचं अन्न स्वतः करू शकत नाही अशी वनस्पती. म्हणजेच हॉस्टेरियल रूट्स फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ फूड ते ह्याला असतात, कसकटाला. अँड 4th व्हीनस फ्लाय ट्रॅप. नावातच आहे फ्लाय ट्रॅप, म्हणजे जे फ्लायला आपल्यामध्ये ट्रॅप करतं, जाळ्यात ओढून घेतं, त्याला म्हणतात व्हीनस. म्हणजेच फ्लॉवर अँड लीव्ज अट्रॅक्ट इन्सेक्ट्स. ओके, मग हे आपण इथे एला मॅच करणार आहोत. समजलं? आता क्वेश्चन 2. रीड द पॅराग्राफ अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता खाली एक पॅराग्राफ दिलेला आहे आणि त्याच्यावर विचारलेल्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. आय एम अ पेग्विन, मी पेग्विन आहे. आय लिव्ह इन पोलर रिजन कवर्ड बाय स्नो, मी ध्रुवीय प्रदेशात राहतो, जो प्रदेश पूर्णपणे बर्फाने झाकलेला असतो, बर्फाच्छादित असतो, तिथे मी राहतो. माय ॲब्डोमेन इज व्हाईट, ॲब्डोमेन म्हणजे पोटाचा भाग, माझ्या पोटाचा भाग हा पांढरा असतो. माय स्किन इज थिक विथ अ लेअर ऑफ फॅट अंडरनीथ, आणि माझी त्वचा खूप जाड असते आणि त्याच्याखाली फॅटचा लेअर असतो. माय बॉडी इज स्पिंडल शेप्ड, आणि माझी बॉडी स्पिंडल सारखी असते, म्हणजे अशी निमुळती असते. माय विंग्स आर स्मॉल, माझे पंख छोटे असतात. माय टोज आर वेब्ड, माझी पायाची बोटे आहेत तर ती वेब्ड असतात, म्हणजे त्याच्यामध्ये असा पडदा असतो, जसं बदकाच्या पायाला असतो की नाही, म्हणजे स्विमिंग करण्यासाठी पाण्यामध्ये. वी लिव्ह इन फ्लॉक्स, आणि आम्ही एकत्र मिळून थव्यामध्ये राहतो. तर आता हा होता एक पॅराग्राफ, पेग्विनच्या आयुष्यावर आहे हा. आणि आपल्याला आता खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. ए, व्हाय इज माय स्किन व्हाईट अँड थिक अँड व्हाय इज देअर अ थिक लेअर ऑफ फॅट अंडरनीथ, आता माझी जी त्वचा आहे, स्किन आहे, ती व्हाईट आणि जाड का आहे, आणि त्याच्या खाली फॅटचा मोठा जाडीचा लेअर का आहे. आन्सर फर्स्ट, पेंग्विन लिव्स इन एक्स्ट्रीमली कोल्ड पोलर रिजन्स, पेंग्विन हे खूप थंड असलेल्या ध्रुवीय प्रदेशात राहतात. द रिजन इज ऑलवेज कवर्ड विथ आईस, आणि त्या भागामध्ये कायम बर्फ असतो, कायम ते बर्फाच्छादित भाग आहेत. इट हॅज थिक स्किन विथ अ थिक लेअर ऑफ फॅट अंडरनीथ बिकॉज इट डज नॉट अलाउ द बॉडी हीट टू एस्केप आउट.
पेंग्विनच्या शरीरातली जी हीट आहे, जी अगोदरच त्याच्या शरीराच्या आतमध्ये आहे, तर ती बाहेर जाऊ नये किंवा ती हीट कमी होऊ नये म्हणून त्याची जी स्किन आहे, त्याची त्वचा आहे ती जाड असते आणि त्याच्या खाली खूप जाड लेयर असतो फॅटचा. ड्यू टू व्हाईट कलर इट कॅन मिक्स विथ द सराउंडिंग अँड कॅन नॉट बी इझिली लोकेटेड. आणि त्याचा जो पांढरा कलर आहे त्याच्यामुळे बाहेर बर्फ असतो सगळीकडे, बर्फाचा कलर पांढरा असतो आणि त्याचा स्वतःचा कलर पांढरा असल्यामुळे तो त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातो आणि आपल्याला सहजासहजी दिसू शकत नाही. दिस वेज इट सीक्स प्रोटेक्शन अगेन्स्ट प्रिडेटर्स. आणि अशा प्रकारे तो शिकाऱ्यांपासून स्वतःचं रक्षण करतो. बी. व्हाय डू वी लिव्ह इन फ्लॉक्स स्टिकिंग क्लोज टू इच अदर. आम्ही सगळे मिळून एकत्र का राहतो आणि एकमेकांना अगदी चिटकून चिटकून का असतो, जवळ का उभे असतो एकमेकांच्या. आन्सर. बाय स्टेईंग इन फ्लॉक्स वन इज प्रोटेक्टेड अगेन्स्ट द अटॅक फ्रॉम प्रिडेटर. आणि एकत्र राहण्यामुळे जर शिकारी त्यांच्यावर अटॅक करणार असेल तर त्यांचं प्रोटेक्शन होतं, कारण शिकारी एकटाच पेंग्विन दिसला तर त्याची शिकार करणार, पण जर खूप सारे पेंग्विन असतील तर तो शिकारी त्यांच्यावर हल्ला करणार नाही. सेकंड. अल्सो बाय स्टिकिंग टू इच अदर द बॉडी हीट इज नॉट लॉस टू द सराउंडिंग. आणि एकमेकांच्या जवळ असल्यामुळे, एकमेकांना चिटकून ते उभे राहिल्यामुळे त्यांची जी बॉडी हीट आहे, शरीरातली हीट आहे ती बाहेर जाणार नाही. बघा थंडीच्या दिवसात आपण सुद्धा आपल्या आईला असं चिटकून बसतो की नाही, म्हणजे आपल्याला ऊब मिळते. त्याचप्रमाणे. सी. विच जॉग्राफिकल रिजन डू आय इनहॅबिट. वाय. मी कोणत्या भौगोलिक प्रदेशामध्ये राहतो आणि का. आन्सर. पेंग्विन स्टेज इन पोलर रिजन मोस्टली इन द अंटार्क्टिक रिजन. तर पेंग्विन जे आहेत ते ध्रुवीय प्रदेशात राहतात आणि मोस्टली अंटार्क्टिक प्रदेशामध्ये राहतात. बिकॉज देअर इज अबंडंट फूड अवेलेबल. कारण तिथे त्यांना पुष्कळ प्रमाणामध्ये अन्न उपलब्ध असते. डी. विच ॲडॉप्टेशन शुड यू हॅव टू एनेबल यू टू लिव्ह परमनंटली इन द पोलर रिजन. व्हाय. मग आपल्याला जर तुम्हाला कायमस्वरूपी ध्रुवीय प्रदेशामध्ये राहायचं आहे, पोलर रिजनमध्ये राहायचं आहे, तर तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये कोणते ॲडॉप्टेशन्स, कोणते चेंजेस करणं गरजेचं आहे आणि का. आन्सर. 1. द बॉडी शुड बी ॲडॉप्टेड टू कोल्ड टेम्परेचर. मग ध्रुवीय प्रदेशामध्ये, पोलर रिजनमध्ये कायम थंडी असते. मग आपली बॉडी जी आहे तर तिला ते थंड टेम्परेचरची, थंड हवामानाची, वातावरणाची सवय झाली पाहिजे. तर त्याच्यानुसार त्याच्यामध्ये चेंजेस झाले पाहिजेत. देअर शुड बी थिक लेअर ऑफ फॅट अँड थिक स्किन टू प्रोटेक्ट बॉडी. तर आपली जी स्किन आहे तर ती खूप जाड असली पाहिजे आणि तिच्या खाली फॅटचा जाड लेअर असला पाहिजे. द ॲबिलिटी टू रेग्युलेट बॉडी टेम्परेचर शुड बी एक्स्ट्रीमली गुड फॉर द सर्वायवल. शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता असणे हे तिथे जगण्यासाठी चांगले आहे. These are the adaptations you should have to enable to live permanently in the polar region because the polar region is always covered with ice. मग हे जे वरचे आत्ता जे आपण ॲडॉप्टेशन बघितले हे तुमच्यामध्ये असणे गरजेचं आहे जर तुम्हाला परमनंटली कायमस्वरूपी पोलर रिजनमध्ये, ध्रुवीय प्रदेशामध्ये राहायचं असेल तर, कारण तिथे कायमस्वरूपी बर्फ असतो. क्वेश्चन 3. हू इज लाईंग. कोण खोटे बोलत आहे. ए. कॉकरोच. कॉकरोच काय म्हणतो, आय हॅव 5 legs. बरोबर आहे का. नो, कॉकरोच इज लाईंग. कॉकरोच हे खोटं बोलते. कॉकरोच हॅज 6 legs. कारण त्याला 6 पाय असतात. बी. हेन. माय टोज आर वेब्ड. हेन म्हणते, कोंबडी म्हणते की माझ्या पायाची जी बोटे आहेत तर ती वेब्ड आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये असा पातळ पडदा आहे बदकासारखा. आन्सर. हेन इज लाईंग. नाही, हेन खोटं बोलत आहे. इट्स टोज आर नॉट वेब्ड. तिच्या पायांच्या बोटांमध्ये अजिबात पडदा नसतो. सी. कॅक्टस. कॅक्टस म्हणजे निवडुंग.
माय फ्लेशी ग्रीन पार्ट इज लाईफ. तर माझी जी फ्लेशी ग्रीन पार्ट आहे ती लाईफ आहे. आन्सर, कॅक्टस इज लाईंग. कॅक्टस हे खोटं बोलत आहे. इट्स फ्लेशी अँड ग्रीन पार्ट इज अ स्टेम. तर माझी जी फ्लेशी आणि ग्रीन पार्ट आहे तर ते काय आहे, त्याची स्टेम आहे. ओके, आता नेक्स्ट बघूयात. क्वेश्चन 4. रीड ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. राईट अ पॅराग्राफ अबाउट ॲडॉप्टेशन विथ रेफरन्स टू ईच स्टेटमेंट. खाली काही स्टेटमेंट म्हणजे वाक्य दिलेले आहेत, तर त्याच्यानुसार आपल्याला त्याच्यामध्ये होणारे ॲडॉप्टेशन्स लिहायचे आहेत. ए, देअर इज एक्स्ट्रीम हीट इन डेझर्ट्स. डेझर्ट्समध्ये म्हणजेच वाळवंटामध्ये खूप उष्ण वातावरण असते. आन्सर, द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिसाइडिंग इन एक्स्ट्रीम हीट ऑफ डेझर्ट शो ॲप्रोप्रिएट ॲडॉप्टेशन्स इन देअर स्ट्रक्चर ऑफ बॉडी अँड देअर लाईफ प्रोसेसेस. वाळवंटामध्ये राहणारे जे सजीव आहेत तर त्यांच्या शरीरामध्ये आणि त्यांच्या जे लाईफ प्रोसेस आहे, त्यांची जी जगण्याची पद्धत आहे, तर त्याच्यामध्ये योग्य प्रकारे ॲडॉप्टेशन झालेले असतात. सेकंड, कॅमल शोज मेनी ॲडॉप्टेशन्स लाईक मॉडिफाईड लेग्स, आईज, नोज अँड द हम्प ऑन द बॅक. तर उंटामध्ये खूप सारे ॲडॉप्टेशन झालेले असतात, जसे की त्याचे जे पाय आहेत, आईज आहे, डोळे, नाक आणि त्याच्या पाठीवरती जे हंप असतं, तर त्या सर्वामध्ये मॉडिफिकेशन झालेलं असतं, म्हणजे त्याच्यामध्ये ॲडॉप्टेशन झालेले असतात. Rats, snakes, spiders and lizards escape the heat of the sun by remaining inside deep burrows during the daytime. उंदीर, साप, कोळी, लिझार्ड म्हणजे पाली, हे सर्व सूर्याच्या उष्णतेपासून वाचण्यासाठी दिवसाच्या वेळीस त्यांच्या होलमध्ये, बरोज म्हणजे त्यांच्या होलमध्ये खूप खोलवर खाली जाऊन बसतात, म्हणजे जिथं त्यांना अजिबात गरम होत नाही. 4. प्लांट्स लाईक डिफरंट स्पेसीस ऑफ कॅक्टस हॅव स्पेशली मॉडिफाईड बॉडी स्ट्रक्चर विथ विच दे सर्वाईव्ह इन द एक्स्ट्रीम हीट टू. तर कॅक्टसचे वेगवेगळे आपल्याला प्रकार तिथे दिसतात वाळवंटामध्ये, आणि त्यांचं जे बॉडी स्ट्रक्चर आहे, कॅक्टसची जी शरीर रचना आहे, त्याच्यामध्ये खूप सारे बदल झालेले असतात, जेणेकरून एवढ्या उष्णतेमध्ये सुद्धा ते तिथे जिवंत राहू शकतात. ओके, आता बी, ग्रासलँड्स आर लश ग्रीन. जे ग्रासलँड असतात, गवताळ प्रदेश असतात, ते असे हिरवेगार असतात. कशामुळे? आन्सर, द वॉटर अवेलेबिलिटी इज ॲम्पल इन ग्रासलँड्स. तर जे गवताळ प्रदेश असतात तिथे पाण्याचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं. देअरफॉर देअर इज अ प्लेंटी ऑफ ग्रास अँड श्रब्स. आणि म्हणून तिथे पाणी जास्त असल्यामुळे तिथे गवत आणि जे झुडपे आहेत तर त्यांचं प्रमाण जास्त असतं. श्रब्स म्हणजे छोटी छोटी झुडपे. द फायबरस रूट्स ऑफ ग्रासेस होल्ड द सॉइल पार्टिकल्स अँड प्रिव्हेंट सॉइल इरोजन. गवताची मुळे तिथली माती घट्ट धरून ठेवतात आणि त्याच्यामुळे जमिनीची धूप होण्यापासून वाचते. 4. लश ग्रीन ग्रोथ ड्यू टू सनलाईट अँड प्लांट कव्हर ऑन ऑल साइड ग्रासलँड लुक लश ग्रीन. आणि मग सूर्यप्रकाशामध्ये त्यांची ग्रोथ अजून होते आणि सगळीकडे ते गवत पसरले जातात आणि आपल्याला ते ग्रासलँड हिरवेगार दिसते. ओके. सी, इन्सेक्ट्स आर फाउंड इन लार्ज नंबर्स. कीटक खूप मोठ्या संख्येने आपल्याला दिसतात. आन्सर, इन्सेक्ट्स अडॉप्ट टू एनी काइंड ऑफ हॅबिटॅट. जे इन्सेक्ट आहेत, जे कीटकं आहेत, ते कुठल्याही ठिकाणी राहू शकतात. सम इन्सेक्ट्स कॅन फ्लाय. काही इन्सेक्ट उडू शकतात. दे हॅव ॲडॉप्टेशन लाईक लाईट बॉडीज, 2 पेअर्स ऑफ विंग्स विच हेल्प देम इन फ्लाईंग. तर मग जे उडणारे इन्सेक्ट आहेत त्याच्यामध्ये काय ॲडॉप्टेशन झालेले असतात, काय चेंजेस झालेले असतात, त्यांची बॉडी लाईट वेट असते आणि त्यांना पंख असतात, त्याच्यामुळे ते उडू शकतात. सम स्टे नियर वॉटर बॉडीज. काही पाण्याजवळ राहतात. सम आर इन डेझर्ट टू. काही वाळवंटामध्ये सुद्धा असतात. दे कॅन रिप्रोड्यूस इन लार्ज नंबर्स. आणि त्याचबरोबर त्यांचं जे रिप्रोडक्शन होत असतं तर ते खूप जास्त प्रमाणात होत असतं.
ड्यू टू ऑल सच ॲडॉप्टेशन्स इन्सेक्ट आर फाउंड इन लार्ज नंबर्स. आणि या सर्व कारणांमुळे इन्सेक्ट आपल्याला जास्त संख्येने दिसतात. डी, वी हाईड, आम्ही लपतो. आन्सर, सम ऑफ दोज हाईड आर वीक ऑर्गॅनिझम्स. जे वीक ऑर्गॅनिझम्स असतात, जे कमजोर सजीव असतात, तर ते लपतात. इन ऑर्डर टू सीक प्रोटेक्शन फ्रॉम एनिमीज दे हाईड इन देअर हॅबिटॅट. त्यांच्या शत्रूंपासून त्यांना जर संरक्षण पाहिजे असेल तर ते त्यांच्या हॅबिटॅटमध्ये लपतात. द कलरेशन ऑफ देअर बॉडी मिक्सेस विथ द सराउंडिंग अँड दज एनिमीज डू नॉट सी दीज हायडिंग क्रिएचर्स. तर त्यांच्या शरीराचं जे कलर असतं तर तो सुद्धा आजूबाजूच्या सराउंडिंगशी मिळता जुळता असतो, त्याच्यामुळे त्यांच्या शत्रूला ते दिसत नाहीत. 4. सम ऑफ देम हाईड अल्सो फॉर कॅचिंग प्रे. कधी काही प्राणी शिकार करण्यासाठी सुद्धा लपून बसतात. चॅमेलियन, गार्डन लिझार्ड कॅन चेंज कलर रॅपिडली अँड बिकम अननोटिसेबल. दिस हेल्प देम टू कॅच देअर प्रे इझिली. चॅमेलियन म्हणजे सरडा किंवा गार्डन लिझार्ड म्हणजे जी पाल आहे, तर ते त्यांचं जे कलर आहेत ते पटकन चेंज करू शकतात. ते ज्याच्यावर बसतात त्यासारखा त्यांचा कलर होतो आणि यामुळे याच्या मदतीने ते त्यांची शिकार सहजासहजी करू शकतात. ई, वी हॅव लॉंग इयर्स. आम्हाला मोठे कान आहेत. तर लॉंग इयर्स सीन इन हर्बिवोर्स. तर मोठे कान कोणाला असतात? तर जे प्राणी हर्बिवोर्स म्हणजे गवत खाणारे प्राणी आहेत, तर त्यांना मोठे कान असतात. दे हॅव टू बी अलर्ट फ्रॉम द अटॅक ऑफ प्रिडेटर कार्निवोर. आणि त्यांना मोठे कान कशासाठी असतात? तर समजा एखादा कार्निवोर शिकारी आला म्हणजे मांसाहारी प्राणी आला, तर त्याच्यापासून त्यांना अलर्ट भेटावं, त्यांना लगेच कळावं की इकडे आता शिकारी आहे, म्हणून त्यांचे मोठे कान असतात. दे कॅन मूव्ह देअर इयर्स टू लोकेट द अप्रोचिंग प्रे. आणि ते त्यांच्या कान हलवून त्यांना कळतं की आपली शिकार कुठे आहे ते. इन सच अ केस डेंजर दे रन अवे इन हर्ड. दे कॅन मूव्ह देअर इयर्स टू लोकेट द अप्रोचिंग प्रिडेटर्स. त्यांची शिकार करण्यासाठी येत असलेल्या शिकाऱ्याला ते कान हलवून ओळखतात. इन सच अ केस ऑर डेंजर दे रन अवे इन अ हर्ड. आणि त्यांना असं जाणवलं की आता आपली शिकार करण्यासाठी शिकारी येत आहे, तर मग ते आपल्या कळपामध्ये पळून जातात. हॅव्हिंग लॉंग इयर्स इज अन ॲडॉप्टेशन टू एस्केप फ्रॉम एनिमीज. मोठे कान असणे हे आपल्या शत्रूपासून वाचण्यासाठी असलेलं ॲडॉप्टेशन आहे. क्वेश्चन 5. आन्सर द फॉलोविंग. ए, व्हाय इज द कॅमल कॉल्ड द शीप ऑफ द डेझर्ट. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. की कॅमलला, उंटाला शीप ऑफ द डेझर्ट, वाळवंटातील जहाज असं का म्हटलं आहे? आन्सर, द स्किन ऑफ अ कॅमल इज थिक. कॅमलची स्किन जी आहे, त्वचा आहे, ती जाड असते. द लेग्स आर लॉंग विथ कुशन्ड सोल्स. त्यांचे पाय उंच असतात आणि खाली पायाला असे मऊ सोल असतात. उंच का असतात पाय? जेणेकरून त्यांना वाळवंटाची जी हीट आहे, वाळूची जी हीट आहे ती जाणवू नये म्हणून ते खूप उंचावर असतात. आणि ते कुशनसारखे पाय असल्यामुळे ते पाय त्या वाळूमध्ये रुतून बसत नाहीत. देअर इज अ फोल्ड ऑफ स्किन फॉर प्रोटेक्शन ऑफ नॉस्ट्रिल. त्यांचे जे नाकपुडे आहे तर तिथे स्किन असल्यामुळे, स्किनचा फोल्ड असल्यामुळे त्याच्यामध्ये ती रेती, वाळवंटामधली जी रेती आहे, वाळू आहे, ती त्यांच्या नाकामध्ये जाऊ शकत नाही. द आय लॅशेस आर लॉंग अँड थिक अँड दस दे प्रोटेक्ट द आईज. आय लॅशेस म्हणजे ज्या पापण्या आहेत डोळ्यांच्या, त्या लांब असतात आणि जाड असतात आणि त्याच्यामुळे वाळवंटातील वाळूपासून त्यांच्या डोळ्यांचं रक्षण होतं. फॅट इज स्टोअर्ड इन इट्स हम्प ड्यू टू विच इट कॅन सर्वाईव्ह फॉर अ लॉंग टाईम विदाऊट वॉटर. कॅमलची जी फॅट आहे ती त्याच्या हम्पमध्ये, म्हणजे त्याच्या पाठीवर असा उंचवटा असतो ना, तर त्याच्यामध्ये साठवून ठेवलेली असते. त्याच्यामुळे जरी त्याला पाणी मिळालं नाही खूप वेळ, तरी तो जिवंत राहू शकतो. 6.
ड्यू टू ऑल ऑफ सच ॲडॉप्टेशन्स कॅमल बिकम्स मोस्ट सुटेबल टू वॉक इन डेझर्ट. आणि या सगळ्या ॲडॉप्टेशनमुळे, त्याच्यामध्ये झालेल्या बदलांमुळे उंट हा असा प्राणी आहे की जो वाळवंटामध्ये चालण्यासाठी तिथे तो सूट होतो. Thus, it is used as a means of transport and is called sheep of the desert. आणि म्हणूनच वाळवंटामध्ये जर वाहतूक करायची असेल तर आपण कॅमलचा वापर करतो आणि म्हणूनच त्याला शीप ऑफ द डेझर्ट म्हणजे वाळवंटातील जहाज असं म्हटलं जातं. बी. हाऊ कॅन द प्लांट्स लाईक कॅक्टस अँड अकॅशिया लिव्ह इन डेझर्ट्स विथ स्केअर्स वॉटर. तर कॅक्टस म्हणजे निवडुंग, ॲकॅशिया म्हणजे बाभूळ, याच्यासारखे जे झाडे आहेत तर ते जिथे पाण्याची कमतरता आहे, स्केअर्स वॉटर म्हणजे जिथे कमी पाणी आहे, अशा भागामध्ये कसे काय राहू शकतात. आन्सर 1. कॅक्टस अँड ॲकॅशिया आर प्लांट्स दॅट ग्रो इन डेझर्ट्स. तर निवडुंग आणि बाभूळ हे असे वृक्ष आहेत, अशी झाडे आहेत जी वाळवंटामध्ये वाढतात, उगवतात. दे शो ॲडॉप्टेशन टू सर्वाईव्ह इन द स्कॅरसिटी ऑफ वॉटर. मग ते तिथे कशा प्रकारे राहतात, कशा प्रकारे जगू शकतात, तर त्यांच्यामध्ये काही ॲडॉप्टेशन्स, काही चेंजेस झालेले असतात जे त्यांना तिथे कमी पाण्यामध्ये सुद्धा जगण्यासाठी मदत करतात. कॅक्टस डज नॉट हॅव लीव्ज. कॅक्टसला लीव्ज नसतात, निवडुंगाला अजिबात पाने नसतात. लीव्ज आर मॉडिफाईड इन टू थॉर्न्स. मग त्या पानांचं रूपांतर, त्या लीव्सचं रूपांतर हे काट्यांमध्ये, थॉर्न्स म्हणजे काटे, काट्यांमध्ये झालेले असतात. देअरफोर वॉटर इज नॉट लॉस्ट बाय इव्हॅपरेशन थ्रू लीव्ज. आणि म्हणून पानांमार्फत जे पाण्याचं इव्हॉपरेशन होत असतं, पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होत असतं, हे होतच नाही, कारण त्याला लीव्जच नसतात. मग कसं काय पाणी त्यातलं उडून जाणार? नाहीच शक्य तसं. 3. द स्टेम टेक्स अप द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस अँड हेन्स टर्न्स फ्लेशी अँड ग्रीन. आता इथे कॅक्टसला पानेच नाहीत, लीव्जच नाहीत, मग फोटोसिंथेसिस कुठे होणार? म्हणून ते पानामध्ये होत नाही, तर ते स्टेममध्ये म्हणजेच खोडामध्ये फोटोसिंथेसिस होत असतं. आणि त्याचमुळे कॅक्टस याची जी स्टेम आहे, खोड आहे, ते ग्रीन आणि फ्लेशी म्हणजे मांसल असतं. देअर इज अ थिक लेअर ऑफ वॅक्सी सबस्टन्स ऑन द स्टेम्स. आणि त्याच्या स्टेमवर थिक लेअर म्हणजे जाडसर लेअर असतो, वॅक्सी सबस्टन्स म्हणजे मेणासारख्या पदार्थाचा जाड लेअर असतो. रूट्स ऑफ दीज प्लांट्स पेनिट्रेट डीप डाऊन इन टू द सॉईल इन सर्च ऑफ वॉटर. आणि या झाडांचे रूट्स आहेत, मुळे आहेत, ते पाण्याच्या शोधामध्ये खूप खोलवर जातात जमिनीमध्ये. All such adaptations help the cactus and acacia to survive with scarce water. आणि अशा प्रकारचे जे चेंजेस झालेले असतात कॅक्टस आणि ॲकॅशियामध्ये, त्याच्यामुळे ते कमी पाण्यामध्ये सुद्धा जिवंत राहू शकतात. सी. व्हॉट इज द इंटर रिलेशनशिप बिटवीन ॲडॉप्टेशन्स ऑफ ऑर्गॅनिझम अँड देअर सराउंडिंग. ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव, सजीवामध्ये झालेलं जे ॲडॉप्टेशन आहे, जे चेंजेस आहेत आणि त्याच्या आजूबाजूला असलेला पर्यावरण, तर याचे काय संबंध आहे? आन्सर 1. ॲडॉप्टेशन्स आर द चेंजेस दॅट टेक्स प्लेस इन द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द बॉडी. मग ॲडॉप्टेशन म्हणजे काय? तर शरीरामध्ये, त्याच्या कार्यामध्ये, त्याचं स्ट्रक्चर, शरीरामध्ये आणि त्याचं जे काम आहे याच्यामध्ये जे चेंजेस होतात त्याला म्हणतात ॲडॉप्टेशन. These modifications in various organs and life processes help the organism to live, feed, reproduce and create new generations. मग हे जे वेगवेगळ्या ऑर्गन्समध्ये जे मॉडिफिकेशन म्हणजे जे ॲडॉप्टेशन झालेलं असतं आणि त्याच्या लाईफ प्रोसेसेसमध्ये सुद्धा जे ॲडॉप्टेशन झालेले असतात, त्याच्यामुळे त्या ऑर्गॅनिझमला, त्या सजीवाला जगण्यासाठी, खाण्यासाठी, रिप्रोडक्शन, प्रजननासाठी किंवा नवीन जनरेशन तयार करण्यासाठी मदत होते. दे also help in the protection of the organisms against the predators. आणि जे सजीव आहेत त्यांना त्यांच्या प्रिडेटर्सपासून म्हणजे त्यांच्या भक्षकापासून सुद्धा हे ॲडॉप्टेशन आहे ते प्रोटेक्शन देतं, संरक्षण करतं. डिपेंडिंग अपॉन द हॅबिटॅट अँड इट्स जॉग्राफिकल कंडिशन्स द ऑर्गॅनिझम्स ॲक्वायर करस्पॉन्डिंग ॲडॉप्टेशन्स.
ऑर्गॅनिझम कुठे राहत आहे, तो सजीव कुठे राहत आहे आणि त्याच्या आजूबाजूची भौगोलिक परिस्थिती काय आहे, तर त्याप्रमाणे त्या ऑर्गॅनिझममध्ये, त्या सजीवामध्ये ॲडॉप्टेशन चेंजेस होत असतात. डी. हाऊ आर ऑर्गॅनिझम्स क्लासिफाईड? सजीवांचे वर्गीकरण कसे केले जाते? आन्सर. ॲनिमल्स अँड प्लांट्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर कॅरेक्टरिस्टिक्स. तर सजीवांमध्ये म्हणजे प्राणी किंवा वनस्पती यांच्यामध्ये जी वैशिष्ट्ये असतात, जी लक्षणे असतात, त्याच्यानुसार त्यांचं वर्गीकरण केलं जातं. फॉर दिस द डिटेल्ड स्टडी ऑफ these ऑर्गॅनिझम्स इज डन. आणि यासाठी या सजीवांचा सविस्तर अभ्यास केला जातो. Based on basic similarities and differences, the organisms are classified into groups and subgroups. सजीवांमध्ये असणारी समानता आणि विविधता, डिफरन्स म्हणजे वेगवेगळेपणा, याच्या आधारावरती त्यांचे ग्रुप विभाग केले जातात आणि सबग्रुप्स म्हणजे उपविभाग सुद्धा केले जातात. म्हणजे जसं की आता समजा एकाच वयाची मुले असतील तर आपण त्यांचे एक क्लास करतो की नाही, म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये 6 वर्षाची मुले, सेकंड क्लासमध्ये 7 वर्षांची मुले आणि त्याच्यातून पण अजून आपण ABCD अशा डिव्हिजन्स करतो. त्याचप्रमाणे इथे सुद्धा तसं होत असतं. अ हायरार्ची इज फॉर्म डिपेंडिंग अपॉन दीज फीचर्स. आणि या वैशिष्ट्यांचाच वापर करून एक हायरार्ची म्हणजे त्यांचा स्तर किंवा त्यांचा क्रम ठरवला जातो. इन धिस वे द ऑर्गॅनिझम्स आर प्लेस्ड इन सुटेबल ग्रुप्स अँड क्लासिफिकेशन इज अचिव्ड. आणि अशा प्रकारे हे जे सजीव वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये त्यांचं वर्गीकरण केलं जातं. समजलं? थँक्यू. बाय बाय.